Cancer Healer Center, a new beginning. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशकात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेणार। मंत्री गिरीश महाजनांना निमंत्रण नाही, दादा भुसे मात्र उपस्थित राहणार। नाशकात शिंदे घेत असलेल्या बैठकीचं कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनाच निमंत्रण नाही। याआधी कुंभमेळ्यासाठी महाजनांनी घेतलेल्या बैठकीला दादा भुसे गैरहजर। पालकमंत्री पदावरून नाराजी नसून आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, मंत्री गिरीश महाजनांकडून स्पष्ट। तर शिंदे आभार मानण्यासाठी नाशिक दौऱ्यावर, पालकमंत्री पदाबाबत लवकरच निर्णय होणार, भुसेंची प्रतिक्रिया। राज्यातील मोठ्या प्रकल्पांकडे उपमुख्यमंत्री शिंदेही लक्ष ठेवणार। फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी आता शिंदेंचा समन्वय कक्ष असणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या वॉर रूमची पुनर्बांधणी महायुतीत सगळं उत्तम सुरू, कोणतेही मतभेद नाहीत, मुख्यमंत्री फडणवीसांकडून कोल्ड वॉरच्या वृत्ताचं खंडन। प्रकल्प लवकर पूर्ण होण्यासाठी शिंदे पाऊल टाकत असतील तर स्वागत केलं पाहिजे। सामंतांकडून वॉर रूमबाबतच्या निर्णयाचं समर्थन, तर तंगड्यात तंगडं घालण्याचा महायुती सरकारमध्ये कार्यक्रम सुरू, राऊतांची टीका। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं दिलं, शिंदे घरगडी असते तर मंत्री झाले असते का, संजय राऊतांचा पलटवार। शहांनी पवारांचा अपमान केला तेव्हा तोंड का बंद होतं, संजय राऊतांचा शिंदेंना प्रतिसवाल। सत्कार सोहळ्यावरून राऊतांनी पवारांचा अपमान केल्याचा शिंदेंचा आरोप। दिल्लीत शहा फडणवीसांमध्ये 3 फौजदारी कायद्यांवर चर्चा, 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता, साक्ष अधिनियम कायदे लागू। पीक विमा योजना 1 रुपयाऐवजी 100 रुपयात देण्याचा निर्णय होण्याची शक्यता, योजनेत बदलासाठी कृषी आयुक्तालयाचा अहवाल सरकारला सादर, बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं विधान। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाही तोवर कारवाई नाही, देवगिरीवरील बैठकीत दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही, भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांना वाटतंय, पण अजितदारांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा, अंजली दमानी यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय, आरोपींना कोर्टात आणताना ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते, हे कार्यकर्ते कोणाचे, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आरोपी सुदर्शन गुलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर गुलेला न्यायालयीन कोठडी। मनोज जरांगेंनी उद्याचं साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं, महिना अखेरपर्यंत सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारला अल्टिमेटम। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत आज मंत्री आशिष शेलार बैठक घेणार, तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे, पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचं नव्याने बांधकाम सुरू करण्याची मागणी। आरबीआयची मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर कारवाई, बँकेतील बहुतांश व्यवहारांवर निर्बंध, ठेवीदारांना ठेवी काढण्यासही मनाई, अंधेरीतल्या विजयानगर ब्रांचसमोर नागरिकांची झुंबड। सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या सोडत, ईडब्ल्यूएस प्रवर्गांसाठी 25 लाख तर अल्पउत्पन्न गटातील अर्जदारांसाठी 97 लाख रुपयांपर्यंत घरांची किंमत, 22,000 घरांसाठी अर्ज आल्याची माहिती। Cancer Healer Center, a new beginning.